हाय हॅलो नमस्कार, मी आहे केतकी आणि तुम्ही पाहताय केतकीज लाईफस्टाईल. आणि थंबनेलवरून तुमच्या लक्षात आलंच असेल की मी चाललेले आहे ऑफिसच्या टीम आउटिंगला. डिसेंबर महिना म्हटला ना की सगळीकडे मजा मजा असते आणि मी माझ्या ऑफिसच्या लोकांबरोबर आलेली आहे टीम आउटिंगला, तेही प्रथमेश फार्म्सला. प्रथमेश फार्म्स हे पुण्यापासून जवळ असलेलं एक छान सुंदर असं रिसॉर्ट आहे जिथे ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटीज सुद्धा अवेलेबल आहेत. आणि ही आहे आमची वन डे पिकनिक, म्हणजे सकाळपासून संध्याकाळपर्यंत आम्ही ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटीज करणार आहोत. खाणार पिणार, मजा करणार, रिलॅक्स करणार, नेचरमध्ये टाइम स्पेंड करणार आहोत, एकमेकांबरोबर टीम बिल्डिंग, काही ॲक्टिव्हिटीज करणार आहोत. आणि हे सगळं झालं की आम्ही संध्याकाळी रिटर्न परत पुण्यामध्ये जाणार आहोत. प्रथमेश फार्म्स हे पुण्यापासून साधारण 1 तासाच्या अंतरावर खेड शिवापूर रोडला असलेलं एक छानसं निसर्गरम्य रिसॉर्ट आहे. सकाळी 8 वाजता आम्ही आमच्या ऑफिसच्या इथे जमलो आणि ऑफिसच्या इथून काही लोकांच्या कार त्यांनी घेतलेल्या होत्या, त्या कारमधून आम्ही इथे पोचलेलो आहोत. आम्हाला साधारण 1 तास लागला, अजिबात ट्रॅफिक लागली नाही. आज आहे शुक्रवार, त्यामुळे अगदी निवांत आम्ही इथे आलेलो आहोत. या रिसॉर्टचं वन डे पॅकेज आहे, म्हणजे सकाळपासून संध्याकाळपर्यंत एका दिवसाचं पॅकेज आहे 1300 रुपये. त्याच्यामध्ये भरपूर ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटीज आहेत आणि असे बँड्स आम्हाला मिळाले जे आता मी हातामध्ये घातलेले आहेत. आमच्यासारख्याच भरपूर अजून दुसऱ्या 2-3 कंपनीज इथे आलेल्या होत्या. कॉर्पोरेट इव्हेंटसाठी ही प्लेस बेस्ट आहे. ब्रेकफास्ट, लंच आणि हाय टी असं पूर्ण दिवसाचं आमचं पॅकेज आहे. आणि आम्ही आता इथे पोचलेलो आहोत साधारण 10 वाजता. आल्याच पहिल्यांदा आम्ही गेलो ब्रेकफास्टसाठी. ब्रेकफास्ट झाल्यानंतर जेव्हा आम्ही बाहेर आलो तेव्हा ॲक्टिव्हिटी सुरू करण्याच्या आधी इथल्या एका गाईडनी आम्हाला सगळी इन्फॉर्मेशन दिली, काय काय गोष्टी अवेलेबल आहेत, काय काय गोष्टी कधी करायच्या, लंच नंतर काय काय गोष्टी करायच्या, या सगळ्याची इन्फॉर्मेशन इथल्या गाईडनी आम्हाला दिली. सगळी इन्फॉर्मेशन घेऊन झाल्यानंतर ना मी पहिल्यांदा सगळं फार्म फिरून बघितलं, कारण मला खूप छान वाटत होतं. पुण्यामध्ये थंडीचे दिवस चालू आहेत, चांगली थंडी पडलेली आहे आणि अजिबात ऊन नाही आहे. अजून 10:30 झालेले आहेत तरीसुद्धा ऊन नाही आहे. आणि मला असं वाटलं की आता आपण पहिल्यांदा सगळं फार्म फिरून बघायला पाहिजे. हे आहेत आमचे टीममेट्स, ते खूपच आज आनंदात आहेत, उत्साहात आहेत, कारण आम्ही टीम आउटिंगला आलेलो आहोत. झिपलाईन करायची आहे आकांक्षा. मेरे को तो ऐसा धक धक हो रहा है. सगळ्यात पहिल्यांदा आम्ही नंबर लावला झिपलाईनसाठी, कारण झिपलाईनसाठी नंतर खूप गर्दी होते. आम्ही बऱ्याचदा एक्सपिरियन्स केलेलं आहे. सगळं किट घालून आम्ही मुली वरती गेलो आणि वरती भरपूर चढायला होतं. चढून वर गेल्यानंतर मात्र खरंच खूप भीती वाटत होती. पहिल्यांदा मी बाकीच्या 1-2 जणींना जाऊ दिलं, त्यांचं बघितलं आणि मग तिसऱ्यांदा मी स्वतः गेले. आणि एकदा करून झाल्यानंतर मात्र माझं असं होतं की नाही, मला अजून एकदा करायचं आहे, म्हणून रिक्वेस्ट करून मी परत एकदा झिपलाईन केलं. माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. हा आहे माझ्या ऑफिसमधला निखिल, जो वॉल क्लाइम्बिंग करतोय. आणि तो वॉल क्लाइम्ब करत करत बघताय ना तुम्ही किती वरपर्यंत गेलेला आहे. वॉल क्लाइम्बिंग करायला खरंच स्ट्रेंथ लागते. हा मुलगा इतकं कॉन्सन्ट्रेशननी वर चढत होता, पण त्याचे काही टीम मेंबर्स निखिल तू नीचे गिर जा म्हणून त्याला चिडवत होते. हे आहेत माझ्या ऑफिसमधले काही मॅनेजर्स आणि मला वाटतंय की आजच्या दिवशी हे लोक सुद्धा मॅनेजर आहेत ही गोष्ट विसरलेले आहेत. मस्त जोक मारा रे. या हस रे हलकट हस. पुण्यातल्या शहरी लोकांना गावाकडचा फील देण्यासाठी इथे मी पाहिली बैलगाडी आणि आम्ही मुली बैलगाडीची राईड घेण्यासाठी बैलगाडीमध्ये बसलो. पण आमच्यातली एक जण बैलगाडीमध्ये बसायला घाबरली, म्हणून ती फक्त व्हिडिओज घेण्यासाठी उभी राहिली. पण शेवटी ते बैल अंगावर धावत आले की काय या विचाराने तो व्हिडिओही तिने नीट कंप्लीट केला नाही. इथे ना लहान मुलांच्या शाळेची पिकनिक आली होती आणि ही लहान मुलं त्यांच्या टीचर्स बरोबर खूपच छान एन्जॉय करत होती. लहान आणि मोठ्या माणसांसाठी भरपूर अशा ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटी इथे आहेत. वॉल क्लाइम्बिंग, रॅपलिंग, झिप लाईन, आर्चरी आणि रायफल शूटिंग या सगळ्या ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटीज या प्रथमेश फार्म्समध्ये अवेलेबल आहेत. आम्ही काही ॲक्टिव्हिटीज केल्या, पण आमचा मॅक्झिमम फोकस होता रिलॅक्सेशनकडे. क्या बात है सर, क्या बात है सर, क्या बात, ये बात है. लंच नंतर आमच्या भरपूर गोष्टी कव्हरअप झालेल्या होत्या आणि त्याच्यानंतर माझ्या ऑफिसमधले माझे कलिग सगळे कॅरम, फुटबॉल आणि इंडोर ॲक्टिव्हिटीज करण्यामध्ये मग्न झालेले होते. इथे ना इंडोर गेम्समध्ये सुद्धा भरपूर ऑप्शन्स अवेलेबल होते.
फुटबॉल, चेस, कॅरम, पूल टेबल आणि आउटडोअर गेम्समध्ये क्रिकेटचं पूर्ण किट, बॅडमिंटनच्या रॅकेट्स या सगळ्या गोष्टी सुद्धा इथे अवेलेबल होत्या. आफ्टर लंचमध्ये त्यांच्या ॲक्टिव्हिटीजमध्ये अवेलेबल होता स्विमिंग पूल आणि रेन डान्स. स्विमिंग पूल आणि रेन डान्सच्या जवळ त्यांनी लावलेला होता चांगल्या प्रकारचा DJ, चांगलं म्युझिक इथे अवेलेबल करून दिलेलं होतं. पण आज ना टेम्परेचर प्रचंड कमी आहे, म्हणजे खूप थंड आहे आणि दिवसभर ऊनही नाही आहे, त्यामुळे स्विमिंग पूलमध्ये कोणीही उतरलेलं दिसत नाही आहे. अदर कॉर्पोरेट कंपनीजमधून पण आलेल्या लोकांपैकी कोणीही विशेष स्विमिंग पूलमध्ये उतरलेलं नाही, कारण आजचं खरंच टेम्परेचर खूप थंड आहे. आता बघूया प्रथमेश फार्म्समध्ये राहायचे काय काय ऑप्शन्स आहेत. मी तर इथे 1 डे आउटिंगसाठी गेलेले होते, पण इथे राहण्याचे पण ऑप्शन्स खूप चांगले आहेत. इथे मी काही विलाज आणि काही सुंदर अशी घरं बघितली जी ते रेंटवरती देतात आणि हा एरियासुद्धा भरपूर मोठा आहे. तुम्ही बघू शकता किती सुंदर छान विलाज आहेत हे. तर फॅमिली बरोबर इथे येणार असेल तर इथे सहज तुम्ही विला पॅकेज बुक करू शकता. तर फ्रेंड्स, अशी होती माझी 1 डे आउटिंग माझ्या ऑफिस कलिग्स बरोबर. या निसर्गरम्य ठिकाणी मी आले आणि खरंच इतकं रिफ्रेशिंग वाटलं. रोजच्या धावपळीच्या आणि धकाधकीच्या आयुष्यातून तुम्ही सुद्धा थोडा टाईम काढा, निसर्गाच्या सानिध्यात तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर, तुमच्या फॅमिलीबरोबर थोडासा टाईम स्पेंड करा. या व्हिडिओमध्ये मी कुठल्याही प्रकारचं पेड प्रमोशन केलेलं नाही आहे. खराखुरा अगदी छान असा माझा एक्सपिरियन्स मी या व्हिडिओमधून दाखवलेला आहे. त्यानंतर हायटीमध्ये आम्ही चहा, त्याच्याबरोबर ब्रेड पकोडा घेतला आणि मग आम्ही पुण्याला जाण्यासाठी निघालो. तर फ्रेंड्स, असेच व्हिडिओज घेऊन मी येत असते. अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, या व्हिडिओला लाईक करा आणि भेटू या नवीन एका व्हिडिओबरोबर लवकरच. तोपर्यंत बाय.